कोल्हापुरात खासदार शाहू महाराज यांनी ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवांचं अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनामुळे समाजाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली आहे। शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे बहुजन समाजातील अनेक मुलामुलींना शिक्षणाची संधी मिळाली आणि आज अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असल्याचं शाहू महाराज यांनी सांगितलंय। तसेच डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे छत्रपती घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते आणि ते नेहमी घरी येऊन तासनतास संवाद साधायचे अशा आठवणींनाही त्यांनी यावेळी उजाळा दिलाय। डॉक्टर डी.वाय. पाटलांच्या निधनाने सर्व समाजाला अत्यंत हानी झाली आहे आणि पण त्यांचं कार्य जर पाहिलं नगरपालिकेत काम करत असताना पण ते आमदार झाले, नंतर शिक्षणाच्या क्षेत्रात उतरले, तर सगळीकडे जिथं गेलं ते चांगलं काम केलं त्यांनी आणि शिक्षणाच्या क्षेत्रात तर आता 150हून अधिक इन्स्टिट्यूशन जे त्यांनी निर्माण केले, त्यामुळे बहुजन समाजातले अनेक मुलं मुली शिकून बाहेर पडून एक समाजाला त्याचा आधार झाला। आज आपण पाहतोय की कोल्हापूर मध्ये असो किंवा पुण्यात असो किंवा मुंबईत जे मुलं उत्तीर्ण होऊन पुढे कामाला लागले ते सगळेच्या सगळे समाज उपयोगी समाजसेवक चांगले झाले आणि आपलं काम चांगलं करतात। हीच खरी त्यांची आदरांजली। आता अलीकडचे म्हटलं तर ते मनात आले की याचे तिकडं आणखीन तासभर गप्पा मारायचे, आणखीन काही न सांगताही यायचे कधी कधी। असं एक वेगळं संबंध आपला छत्रपती घराण्याचा आणि डी.वाय. पाटील साहेबांचा होता। कोल्हापुरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवांचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली। यावेळी बोलताना त्यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय असल्याचं सांगत शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचं असल्याचं नमूद केलंय। माजी उपमुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या व्यवसाय शिक्षण धोरणेला पुढे नेत गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना डॉक्टर, अभियंता आणि उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी राज्यात आणि राज्याबाहेर मोठे कार्य केल्याचं मुश्रीफ म्हणाले। तसेच डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं आठवणींनाही त्यांनी उजाळा दिलाय। त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक संघर्षशील आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावल्याची भावना हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेबांचं काल दुःखद निधन झालं। डी.वाय. पाटील साहेबांचं पूर्ण आयुष्य ते अतिशय संघर्षामध्ये झालं। ज्यावेळेला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी व्यवसाय शिक्षणाचं धोरण या राज्यामध्ये आणलं, त्यावेळेला फार मोठा पुरस्कार त्यांनी करण्याचा निर्णय घेतला आणि गरिबाची मुलं की कमी पैशामध्ये डॉक्टर आणि इंजिनियर झाले पाहिजे अशा प्रकारचं फार मोठं काम आपल्या राज्यात आणि राज्याबाहेर आणि देशात त्यांनी केले आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम त्यांनी उभं करण्याचा प्रयत्न केला। ते विधिमंडळाचे सदस्य होते, बिहार आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते। अतिशय धाडसी, अतिशय संघर्ष करणारा असं त्यांची एक प्रतिमा होती आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं आपला महाराष्ट्र फार मोठ्या एका नेत्याला मुकलेला। अलीकडे त्याची तब्येत
ते 90 वर्षाचे होते ते नरम असायची आणि ते सातत्याने त्याचा फार मोठा परिचय आणि परिवार हा संपूर्ण देशभरात अशा एका थोर व्यक्तीचा दुःखद निधनानं आपली फार मोठी हानी झालेली आहे. त्यांच्या मुद्द्यात शांती दिवस मी प्रार्थना करतो. सातत्याने सतेज बदलांनी मी एकत्र येऊन अनेक वेळा ज्यावेळी निवडणुका लढवल्या त्यावेळेला सातत्याने आम्हाला बोलावून आमचं अभिनंदन करणं पाठवत थाप मानणं आणि ते कोल्हापूरला कधी आले की मला बोलावून घ्यायचे. मुंबईला आम्ही गेलो तिथं बोलावून घ्यायचे आणि यानंतरच्या काळात अतिशय एक घनिष्ठ कौटुंबिक आमचे संबंध होते.